त्याच्या हाताला लागत नसते आणि त्यामुळेच इथे आता तो मधुराणीला एक युक्ती सांगत असतो आणि मधुराणीला म्हणत असतो की तू काहीही कर आणि पिंकीकडून सत्य वधवून घे. आणि त्यावर आता इथे जी मधू आहे ती इथे किचनमध्ये कॉफी बनवत असते आणि कॉफी बनवताना तिला पिंकीचा खूप जास्त राग येत असतो. ती मनामध्येच पिंकीला कोसत असते, शिव्या देत असते आणि म्हणत असते की ह्या पिंकीचा काहीतरी सोक्ष लावायलाच हवा. काही जरी झालं तरी सुद्धा आता हिला चांगला धडा शिकवायलाच हवा. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जी पिंकी आहे ती तिच्या खोलीमध्ये फोनवर बोलत असते, ते म्हणजेच की गोदामावशींशी. आणि गोदामावशींशी फोनवर बोलताना ती म्हणत असते की काही जरी झालं तरी सुद्धा लवकरच सावी सापडली पाहिजे. आणि त्यावर आता इथे जी काही आपली पिंकी आहे ती म्हणत असते की काही काळजी करू नको, सर्व काही व्यवस्थित होईल. पण गोदामावशी म्हणत असतात की ते माजुरीचा पार्टनर खूपच जास्त आगाऊ आहे, कारण त्याच्यामुळेच एवढं सर्व काही झालेलं आहे. आणि त्याचबरोबर तिला जर ह्या गोष्टी कळत नसत्या किंवा तिनं जर जी सावी आहे तिचा काहीतरी ॲड्रेस किंवा पत्ता काही सांगितला असता तर मात्र इथे आता आपल्याला लवकरच सावी मिळाली असती, असं सुद्धा इथे त्यांचं बोलणं सुरू असतं. आणि त्यावर आता प्रेक्षकांना इकडे राघव जो आहे तो मधुराणीच्या समोर जातो. मधुराणी ऑलरेडी हायपर झालेली असते ती रागाने आणि राघव तिथे गेल्याच्या नंतर ती ओरडू नये म्हणून तिच्या तोंडावर हात ठेवत असतो आणि म्हणत असतो एकदम शांत हो. तेव्हा इथे मधू त्याच्याकडे पाहत असते आणि म्हणत असते काय झालं राघव, का असं करतोस तू. तेव्हा तो म्हणतो की मला तुझी हेल्प हवी आहे. आणि तेव्हा ती म्हणते की काय करायचं आहे सांग ना, तुला कॉफी हवी का, चहा हवा आहे का, तुला काही बनवून देऊ का, भूक लागली का. तेव्हा आता राघव म्हणत असतो की नाही मला तसं काही एक नाही पाहिजे, मला तुझी एक मदत हवी आहे जेणेकरून पिंकी सर्व काही सांगेल आणि पिंकीच्या तोंडून आपण सर्व काही सत्य इथे वधवून घेऊ, असं मला तुझ्याकडून एक मदत हवी आहे. आणि तेवढ्यात तिथे जी काही आपली पिंकी आहे ती आलेली असते आणि पिंकी आल्याबरोबरच ती म्हणते म्हणजे हे दोघं जण उभे असतात आणि तेव्हा पिंकी त्यांच्या दोघांच्या मध्ये काठी ठेवते आणि म्हणते की डिस्टन्स मेंटेन करायचं आणि लांब लांब उभे राहायचं, असं जवळ नाही जायचं. आणि काय मधुराणी कसली हेल्प घेतेस ग त्याला, कसली हेल्प करतेस त्याला. आणि तेव्हा पोलीसवाला तुम्ही कसली हेल्प मागताय तिला आणि काय चाललेलं आहे तुम्हा दोघांचं सुद्धा. तेव्हा आता इथे राघव म्हणत असतो आमचं दोघांचं काही एक चाललेलं नाही आहे, पण तुम्ही इथे काय करताय आणि त्याचबरोबर तुम्ही अशा मध्ये मध्ये येत जाऊ नका हो, हे सर्व काय चाललंय. तेव्हा आता पिंकी म्हणत असते मी का मध्ये मध्ये नको येत जाऊ, तुमच्या दोघांचं काय चाललेलं आहे ते तर तुम्ही अगोदर पहा ना, असं म्हणता क्षणी आता ते प्रेक्षकांना जी काही आपली पिंकी आहे ती म्हणते पण सांगा मला, तुम्ही आता बोलत होता तिला की कसली तरी हेल्प करायची म्हणून, कसली हेल्प करायची आहे. तेव्हा राघव म्हणतो की आता बाहेर छान पाऊस पडतोय ना, तर मला मस्त गरमागरम कांदा भजी खायची इच्छा झाली आहे, तुम्ही बनवाल का माझ्यासाठी. तेव्हा पिंकी म्हणत असते एवढंच ना, बघा तुम्हाला आपल्या सातारची छान अशी कुरकुरीत कांदा भजी नाही खायला घातली तर नाव नाही सांगणार पिंकी. आणि तेव्हा आता इथे ह्या असल्या तुमच्या मधुराणीसारखी मिळमिळी भजी मी अजिबातच नाही बनवणार, असं म्हणता क्षणी मधूला आता खूपच राग येतो. आणि मधूला राग आल्याच्या नंतर ती म्हणत असते की काय मला काय म्हणताय तुम्ही मी आणि मिळमिळी भजी बनवते असं इथे म्हणता का तुम्ही, मी चुकूनही मिळमिळी भजी इथे बनवत नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि त्यावर पिंकी म्हणते की हो बनवत तर आहेस, एवढं बनवलं तर राग मग कशाला येऊ द्यायचा आहे. आणि त्यावर आता इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मधू म्हणत असते त्या दिवशी तर एवढी सर्व काही भजी मी बनवली होती आणि तेव्हा तुम्ही तर खूपच छान पद्धतीने डायनिंग टेबलवर बसून खात होता. तेव्हा आता पिंकी म्हणत असते आता मग बनवल्यावर खावं तर लागणारच ना, व्हायला गेली असती आणि माणुसकी म्हणून किंवा तुम्हाला काही गोष्टी वाईट वाटायला नको म्हणूनच मी ती भजी खाल्ली होती, असं ती बोलत असते. आणि त्यावर आता पिंकीने ह्या सर्व गोष्टी ते बोलल्याच्या नंतर मात्र ती म्हणत असते चल मग तुला आज माझ्यासारखी कांदा भजी शिकवते किंवा माझ्यासारखी कांदा भजी तू इथे बनवायला घे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि त्यावर आता प्रेक्षकांनो इथे पिंकी सुद्धा कांदा भजी बनवायला घेत असते. आणि तेव्हा मधूला ती विचारते कांदे कुठे आहेत, तेव्हा मधू सांगते कांदे त्या कोपऱ्यामध्ये आहेत. पिंकी ते कांद्याचा डबा घेऊन येते आणि कांद्याचा डबा घेऊन आल्याच्यानंतर दोघींमध्ये अर्धा समान भाग करून म्हणते की तू काही कांदा भजी बनव, मी काही कांदा भजी बनवतो, बघू आता दोघींमध्ये कोण छान कांदा कापते. तेव्हा मधू म्हणत असते मी आणि कांदा अशी, मी नाही कांदा कापणार, असं इथे ती बोलत असते. आणि त्यावर आता इथे पिंकी म्हणत असते का नाही कापणार कांदा, तुला तर कांदा कापावाच लागेल, असं सुद्धा इथे ह्या दोघींची चर्चा इथे सुरू असते.
बनवलेली असते. मधुला काही जमलेलं नसतं, पण राघवने तिला एक काम सांगितलेलं असतं की तिच्या मनातलं जे काही आहे ते काढून घे, आणि त्याचबरोबर ती काही सांगते का कृष्णाबद्दल, सिंधूबद्दल हे सुद्धा काढून घे. पण इथे ती काही पिंकी मधूच्या हाती लागलेली नसते. तेव्हा मधू राघवकडे जाऊन म्हणत असते की ती माझ्याशी कुठे धडनीट बोलत आहे किंवा मला कुठे खरं सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तेव्हा ही गोष्ट ती मला तिथं खरं सांगेल. असं म्हटल्याच्या नंतर आता राघव म्हणतो की ठीक आहे, मग एक लास्टचा प्लॅन तर म्हणजेच की इथे तू आता तिच्या खाण्यामधून हे औषधं द्यायचं आहे, जेणेकरून ती सर्व काही इथे खरं खरं बोलायला सुरुवात करेल. तर आता प्रेक्षकांना इकडे मात्र दुसऱ्या बाजूला राघव तिच्याकडे जातो आणि पिंकीला मागणी घालत असतो. तो म्हणत असतो की तुला माहीत होतं ना, तुला माझ्यासोबत लग्न करायचं होतं ना, ठीक आहे, मग मी आता तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी तयार आहे, आणि त्याचबरोबर तू सुद्धा आता तयार असली पाहिजेस, कारण तुझी जी इच्छा होती ती इच्छा मी पूर्ण करत आहे. असं म्हणूनच तो आता पिंकीचा हात धरतो आणि पिंकीला इथे खूप जास्त अवघडल्यासारखं होत असतं. आणि तेव्हा पिंकी ही बाजूला जाण्याचा प्रयत्न करते, पण राघव इथे मधूला खुणवत असतो आणि तिच्या ग्लासमध्ये ते गुंगीचं औषध देऊन किंवा तिला अशी तंद्री येते किंवा अगदीच ते तिला ग्लानी आल्यासारखं होतं असतं, भुरळ येते. आणि तेव्हा मात्र इथे पिंकी ते पाणी पित असते. तर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये पाहूया. इथे आता पिंकीला काहीच सुधरत नसतं किंवा काही तिला काय बोलते काय करते हे काहीच गोष्टीचं भान नसतं. आणि तेव्हा राघव तिला विचारतो की खरं खरं सांग, जी काही कृष्ण आहे ते पिंकी सिंधूच आहे का? जी काही सिंधू आहे तीच कृष्ण आहे? आणि तेव्हा मात्र तुझ्या धन्याला म्हणजेच की तुझ्या नवऱ्याला कोणी पळून नेलेलं आहे, म्हणजेच त्या कृष्णाने पळून नेले का सिंधूंनी पळून नेलेलं आहे, आणि आता ते दोघं लग्न करून कुठे राहत आहेत? तेव्हा आता तू कृष्णावरती तुझ्या मैत्रिणीच असं केलेलं आहे का, असं सुद्धा इथे तो बोलत असतो. आणि तेव्हा पिंकीला राग येतो. पिंकीला राग आल्याच्या नंतर ती म्हणत असते की माझ्या धन्याच्या बाबतीत असं काही वेळ बोलायचं नाहीये, समजलं का, कारण तो माझा धनी आहे. आता हे तर सर्व काही मी फक्त आणि फक्त ती सिंधूंनी सांगितलं म्हणून हे सर्व काही नाटक मी इथे करायला लागलेले आहे, असं इथे ती पटकन बोलून जाते. आणि इथे ही गोष्ट बोलून गेल्याच्या नंतर मात्र तिला नंतर पश्चाताप करण्याची वेळ नसते, कारण इथे आता जो काही आपला राघव आणि त्याचबरोबर जी काही आपली सिंधू आहे त्यांना सुद्धा पायाखालची जमीन सरकलेली असते की ही असं बोलत आहे, सिंधू जिवंत आहे, मधुला तर आता काय करू, असं की पळू, असंच झालेलं आहे. तर प्रेक्षकांना पाहत राहा लग्नाची पिढी या मालिकेचा.